महिषपुत्र मुखी बोलविली श्रुती, महिषपुत्र मुखे बोलवले श्रुती, महिषपुत्र मुखे बोलविली श्रुती, महिषपुत्र मुखे बोलवले श्रुती, कालवे वैश्वरिया, कालवले भिंती वैश्वरिया, कालवले भिंती वैश्वरिया, लोहे हा महिमा सामान्य संताचा, लोहे हा महिमा संतांचा, सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, उदका माझी ओह्याला कोणी कोरड्या, उदका माझी वह्यार चोळी कोरड्या, उदका माझी ओह्याला कोणी कोरड्या, उदका माझी वह्यार चोळी कोरड्या, आविला रुपड्या विश्वजना, आविला रुपया विश्वजना, आविला रुपया विश्वजना, लोहे सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, निळामणी नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, निळामणे ते हे तारिले, निळामणे निळामणे ती संघ्याची तारिले, रामणे तिही संघाची तरणे, दीन उद्धरिले नवल कोण, दीन उद्धरणे नवल कोण, दीन उद्धरणे नवल कोण, लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, लोहे हा सामान्य महिमा संताचा, लोहे हा सामान्य महिमा संतांचा, निळे हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, जय जय गोपाल कुमार, विठोबार कुमारी, जय जय गोपाल कुमार, जय जय विठोबार कुमारी, जय जय गोपाल कुमार, जय जय विठोबार कुमारी, जय जय गोपाल कुमार, जय जय विठोबार कुमारी, जय जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, विठोबार कुमारी, महिषपुत्र मुखे बोलविले श्रुती, महिषपुत्र मुखे बोलविले श्रुती, महिषपुत्र मुखे बोलविले श्रुती, महिषपुत्र मुखे बोलविले श्रुती,
पुत्र मोके भोला पुत्र मोके भोला महिष पुत्र मोके भोला महिष पुत्र मोके भोला रे सोते महिमा संसारा महिमा संसारा महिमा संसारा महिष पुत्र मोके महिष पुत्र मोके बोल रे श्रुति नोहे महिमा नोह्या सामान्य नोह्या असामान्य महिमा संताता नोह्या सामान्य महिमा नोह्या सामान्य नोह्या सामान्य महिमा नोह्या सामान्य महिमा मेरे हसीसा मूर्ति तेरे मेरे हसीसा मूर्ति तेरे नोह्या सामान्य महिमा नोह्या सामान्य
महिषापुत्र मुखे बोलविली श्रुती, महिषापुत्र मुखे बोलविली श्रुती, चालविले भिंती वैसुण्या नव्ह्या महिमा सामान्य संताचा, निर्धा हातीचा मूर्ती जेवी उदका माझे वह्या रक्षोणी कोरड्या, दाखविल्या रोकड्या विश्वजना, निळामणी तिही संगी चितारिले, दीन उद्धरिले नवल पोन नव्या सामान्य महिमा संतांचा, निर्धा हातीचा मूर्ती जेवी पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दोसरे चरण संता तुझ्या, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन, पांडुरंगा प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांचा कृपा त्यांचा
पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची हा त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केली स्मरण, होई सकळ विद्यांचे अधिकरण. ते चिवंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संता सरंजू चित्ता सापुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐशी दे प्रेम काही कळा. विठ्ठल 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 पुंडलिकावरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. महिषापुत्र मुखे बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. तर आज शिवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाऱ्या यांचे पटशिष्य, म्हणजे पहिले शिष्य, ज्यांनी तुकोबाऱ्याला नंतर माघारी आणलं बरं का. वैकुंठाला गेला असताना सुद्धा परत आणलं आणि त्याच्याकडून बोध घेतला महाराज. आपण त्यांचे शिष्य झाले नव्हे. अशी बरेच असं अभंग निळोबाऱ्याने रचना केलेली आहेत आणि ते सामान्य नाहीत महाराज. जसं तुकोबाऱ्याने जे अभंग रचले त्याप्रमाणेच आमच्या निळोबाऱ्याने सुद्धा अभंग रचले. म्हणून ते निळोबाऱ्या माऊलीचं वर्णन करतात. महिषापुत्रे मुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. ज्यांच्याकडे इतकी अगाध शक्ती आहे महाराज. अहो एवढी शक्ती येण्यासाठी काय करावं लागतं. माऊली म्हणतात त्याच्यासाठी काय करावं. माझ्या सत्यवादाची वाचा केली भूतकल्पवर का. अनंत जन्म माझे गेले आणि मी लबाड कधी बोललो माऊली. आणि त्याचे हे फळ आहे. त्याचं फळ म्हणजे हे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माझ्या मुखाच्या ठिकाणावर माझ्या श्रीगुरु याने आणि वधून घेतला. हे कशाचं फळ आहे तर न लबाड बोलण्याचं फळ आहे. आपण पावला पावला लबाड बोलतो, पण संत महात्म्याने आयुष्याच्या ठिकाणी कधीच लबाड बोलण्या लबाड बोललेल्याचं फळ माऊलींनी सांगितलं. सत्य बोलणं हेच एक असं करता गोवा आपलं तपश्चर्या आहे. जसं कायिक तपश्चर्या, वाचिक तपश्चर्या म्हणजे बोलणं सत्य, आणि मानसिक तपश्चर्या बरं का. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 तपश्चर्या आहेत. आता आपण उजनून निघालो इथपर्यंत आलो. ह्याला कायिक तपश्चर्या चालणं, आणि आपल्या मनानं भगवंताचं चिंतन करणं हे वाचिक तपश्चर्या, आणि मानसिक म्हणजे त्यांच्या पायेपाशी मन राहणं हेच मानसिक तपश्चर्या. आपल्या मनाचा निग्रह झाला पाहिजे आणि त्यांच्या पायीच्या ठिकाणी आपलं मन लीन राहिलं पाहिजे बरं का. म्हणून महाराजांनी म्हणलंय का, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा माग तू दातारा, उचित ते करा माझा भाव जाणून. भगवंता माझ्या अंतःकरणाच्या ठिकाणचा भाव जाणा आणि मी जो बोललेला आहे हे उचित म्हणजे योग्य करून घ्या, माझ्यावर क्षमा करा, असं तुकोबाराया म्हणले. तसं निळोबाराया असं म्हणतात, नोई हा महिमा सामान्य संताचा, निवेद्य हातीचा मूर्ती जेवे. ज्यांच्याकडे इतकं सामर्थ्य आहे महाराज ज्ञानोबाराया, पण एवढं सामर्थ्य येण्यासाठी त्याच्या बुडाशी कितकिती सारखा तरी इतिहास मोठा घडलेला आहे महाराज. आई वडिलांना प्रयागाच्या ठिकाणी बुड्या देऊन आपला प्राण त्याग करावा लागला. आमच्या ज्ञानोबारायाची, निवृत्तीनाथ महाराजांची आणि मुक्ताईची, स्वप्न काकाचे काय हाल झाले असतील महाराज आई वडील गेल्यानंतर. अहो त्यांना गावाच्या ठिकाणी भीक मागू द्यायचं नाही काही समाजाने. समाजकंटक म्हणायचं त्याला. दया तर करायची नाही, लहान आहे ते असं म्हणायचं नाही महाराज. जुळीच्या ठिकाणी जर पीठ आणलं गावाच्या ठिकाणून मागून आणि त्यांची जर गाठ पडली त्या समाजकंटकाचे, तर ते पीठ उलटायचं मातीत आणि कालवायचं पुन्हा घ्यायला येऊन.
पायानं कालवायचं मातीत, पुन्हा घ्यायला येईल का होतो? तितका त्रास महाराज केला. पण एवढा त्रास करून सुद्धा काही का असणं आपलीच आहेत. जीभ दाताने रगडली, कोणी बत्तीशी पाडली. आपलीच जीभ आपल्या दाताने रगडली. आता जीभ काढावी का दात पाडावी? आपलंच आहे. तसं मुक्ताईनं बोध माऊलीला या ठिकाणी केलं बरं का. जग जरी झाले वणी तर संती सुखे व्हावे पाणी, ब्रह्मपट आहे दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. रागावू नका म्हणले. आपण कशासाठी या ठिकाणी अवतीर्ण झालेला हो? तर अनेकाचा उद्धार करण्यासाठी आपण अवतीर्ण झालेलो आहोत. आपलं काम एवढंच आहे. मग एवढं सहन होत नाही का आपणाला? माऊलीला मुक्ताईनं सांगावं महाराज. आणि असं करता करता या समाजाच्या ठिकाणी तर काही मान मिळत नाही. आपणाला कोण आपल्या जातीच्या ठिकाणी मानायला तयार नाहीत. म्हणून त्यांनी म्हणले बाबा आमच्या आईवडिलांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे ध्येय त्याग केला. तुम्ही काय म्हणलो, तुम्ही ध्यान प्रायश्चित घेतल्यानंतर तुम्हाला त्यांना मिळेल शुद्धीपत्र, असं तुम्ही सांगितलं ना. तर मग आमच्या आई वडिलांनी ध्यान प्रायश्चित या ठिकाणी घेतलेलं आहे, तुम्ही का देत ना शुद्धपत्र आम्हाला, शुद्धीपत्र? त्या टायमाला त्यांना सांगितलं तुम्हाला इथे मिळणार नाही. आणि मुख्य स्थान कोणतं आहे ते पैठण आहे बरं का. तुम्हाला पैठणच्या ठिकाणी जावं लागल. तिथं आहेत म्हणजे सगळे ब्राह्मण वृंद आणि धर्माचं रक्षण करणारे तिथं आहेत. तुम्हाला तिथं जाऊन ते असं तर शुद्धीपत्र घेऊ लागलं. मग त्या टायमाला निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, स्वपन काका महाराज, मुक्ताई माग आहेत. उन्हाळा भयंकर पडलेला आहे आणि अशा उन्हाळ्याचे चालता चालता पाये पोळतात. तर त्यांनी काय केलं, आपल्या ओढाचे पानं काढले, मोठी पानं, आणि आपल्या पायाला बांधले. असा प्रवास पैठणच्या ठिकाणी गेले महाराज. आणि पैठणच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं ब्राह्मण समाज जमला होता. ब्राह्मण वृंद जमलेली होते आणि सभा होती. त्या सभेच्या ठिकाणी गेले. म्हणजे हे कोण आहेत, कुठले आहेत, हे कसे काय या ठिकाणी आले? त्या टायमाला ते हाय ते इतिहास सांगितला. आमच्या वडिलांनी प्रथम लग्न केलं, नंतर संन्यास घेतला, पुन्हा त्यांच्या गुरुच्या आज्ञेनुसार त्यांना इथं वाट लावलं. गुरुने सांगितलं की आपण जोपर्यंत मालकिनीच्या ऋणातून मुक्त होत नाही तोपर्यंत संन्यास न घेतला पाहिजे. तर मी गुरु आहे, तुम्हाला आज्ञा देत आहे, तुम्ही जावा आणि प्रपंच करा कुठं, आळंदीच्या ठिकाणी जाऊन, अशी आज्ञा दिली. आणि त्या आज्ञेनुसार ते या ठिकाणी आले म्हणले. आणि तिथून आम्ही चौघं भावंड या ठिकाणी झालो म्हणले. आणि आम्हाला आळंदीच्या ठिकाणी सगळ्या समाजाने वाळीत टाकलेलं आहे. तर तुमच्याकडे पाठवलेलं आहे, तुम्ही आमच्यावर कृपा करावी आणि काही तर आम्हाला या तुमच्या समाजाच्या ठिकाणी घ्यावं, एक इच्छा आहे. असा प्रश्न बोलला, प्रश्न टाकल्यानंतर त्यांनी म्हणले असं नाही म्हणले. बरं तुमचं नाव काय आहे त्यांनी विचारलं बरं का निवृत्तीनाथ महाराजाला. त्यांनी सांगितलं निवृत्ती बरं का. अरे तुम्ही वृत्तीवर आणि निवृत्ती नाव सांगता, आता काय बोलायचं म्हणल्यावर काही या ठिकाणी बोलतात महाराज. पुन्हा माऊलीला विचारलं तुमचं काय नाव आहे? ज्ञानेश्वर. त्या टायमाला तिथं एक रेडा येत होता, म्हणजे रेडीकडे पाहिलं, अरे बाई रेडेचं हे नाव ज्ञानेश्वर आहे, तो वेदाचा या ठिकाणी का तर बोललाच, वेदाचं गुह्य आम्हाला सांगितलं आणि ब्रह्मज्ञान या ठिकाणी सांगू लागलेलं आहे. ह्या रेडा बोलील का वेद, त्याचा तुझा आत्मा एक आहे असं म्हणत आहेस तर? त्या टायमाला त्यांनी सांगितलं का बोलणार नाही, होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चालवली भिंती महिमा आगाध. आरतीच्या ठिकाणी वर्णन केलं. का होणार नाही असं माऊली या ठिकाणी म्हणतात. त्या टायमाला त्या कोळी चालला होता, पकालीचा हाला घेऊन, त्याला सांगले पकलवाल्या इकडे ये म्हणले. ते रेडा बोलावला महाराज आणि त्या सभेच्या ठिकाणी हा म्हणले तुमचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि हेच बी नाव ज्ञानेश्वर आहे म्हणले रेड्याचं, बोलतो का? त्या टायमाला माऊलीने, अहो माऊली म्हणजे सामान्य होते, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, प्रत्यक्ष विष्णूचा अवतारच माऊली या ठिकाणी होती. आणि अवतार असल्याच्या वण्यात त्यांनी ताबडतोब या ठिकाणी बोललं, त्याच्या डोळीच्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्या आत्मेशी निगडीत संबंध या ठिकाणी ठेवला बरं का. आपला आत्मा आणि त्याचा आत्मा एक आहे. ज्या तुम्हाला वृत्ती झाली अशा प्रकारची बरं का.
तुकोबारायण म्हणलं मुखी वेद बोलविला रेडा मुखे वेद बोलविला मुखी वेद बोलविला रेडा मुखे वेद बोलविला गर्व देवता शांती रूपे प्रकटला शांती रूपे प्रकटला आणि त्या टायमाला त्याच्या अंतरदृष्टी लावली. त्या टायमाला आत्म्याचा समजला महाराज. आणि त्या टायमाला रेड्याची जीभ एक लांब होती म्हणून त्या रेड्याची जीभ कमी झाली महाराज. आणि त्याने वेदाच्या रुचा बोलायला सुरुवात केल्या. जसे ब्राह्मण वृंद वेद या ठिकाणी बोलतात अशा वेदाच्या रुचा हा रेडा बोलला बरं का, बोलू लागला. म्हणून रेड्या मुखे वेद बोलविला. सामर्थ्य काय आहे तर आपले सारख्याला तर बोलायला लाविलच. आणि खरोखर आपणही त्या प्रमाणावर का रेडे प्रमाणाचं आहो का, तर आपणाला काही जरी येत नसल तर आपण एक रेडाच आहो म्हणले. म्हणून संताकडे गेलं की आपल्या अंगाच्या ठिकाणी ते शक्ती संत आपली शक्ती त्याचे देतात महाराज. आणि आपल्या मुखुनी वधून घेतात. एवढं सामर्थ्य आहे महाराज कोणापाशी, संतापाशी. म्हणून असे महात्मे संत कोण आमची माऊली. जगानं एवढा ताप केला बरं का, पण जगाच्या तापाला न जुमानता आणि खरोखर आपण कोण आहो आणि नरध्याच्या ठिकाणी आल्यानंतर काय काय होतंय हे प्रत्यक्ष माऊलीनं करून दाखवलं होतं. त्या टायमाला त्या रेड्या वेद बोलू लागला. आणि रेडा वेद बोलत असताना सगळ्या ब्राह्मण वृंदानं पाहिलं महाराज. आणि त्या टायमाला सगळ्याला इतकं आश्चर्य वाटलं महाराज. आणि आश्चर्याच्या वरून काही सात्विक होते त्या ठिकाणी. त्या सात्विकाने ज्ञानेश्वर महाराज के जय, ज्ञानेश्वर महाराज के जय असं गर्जना त्या ठिकाणी करू लागले. आणि सगळ्या टाळ्या वाजवू लागले. त्या टायमाला बहुमान त्यांचा या ठिकाण झाला बरं का. अहो काय गरज आहे, ज्यांनी जन्मतात ज्ञानी आहेत त्यांना शुद्धी पत्राची काय गरज आहे का. पण जगाला दाखवण्यासाठी माऊलीने हेही कर्तव्य केलं. रेड्या मुखे वेद बोलविला, गर्व विप्रांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणून त्यांनी काय केलं, आमचे निळोबाराय म्हणतात, महिषापुत्रमुखी बोलविली श्रुती, चालविली भिंती बैसून हा, नोही हा सामान्य महिमा संताचा, निवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अहो सामान्य महिमाच नाही. आता त्यांचं जर वर्णन करायचं झालं म्हणसाल तर आपल्याला बराचसा टाइम म्हणून तुटक सांगत जाऊ. एवढं नाही बरं का, आपल्या पंढरपूर क्षेत्राच्या ठिकाणीच कोण आमचे नामदेव राय राहत होते. आणि नामदेव रायने रोज देवापाशी जायचं, दर्शन घ्यायचं. आणि योगाने एके दिवशी त्यांचे वडील गावाला गेले. आणि गोणाईने विचारलं आता उद्याच्याला निवेद कोण दाखविल, तर नामदेव रायाला वाटलं. नामदेव रायचं वय 5 वर्ष होतं. त्यांनी गेल्यानंतर आईनं बोलून घेतलं, नामदेवा आज आपणाला मंदिरात निवेद दाखवण्यासाठी जायचं, तुझे वडील गावाला गेले आहेत. गेले महाराज. नामदेव रायाने ते ताट भरलं. आधीच आवड होती महाराज अंतकरणाच्या ठिकाणी. आणि आवडीच्या ठिकाणी काम लावलं तेच. नामदेवराय गेले मंदिराच्या ठिकाणी, निवेद देवाच्या पुढे ठेवला, पूजा सारिका तर केली, सगळं झालं महाराज. आणि देवाला म्हणतात, देवा निवेद घ्या, आमचे वडील गावाला गेलेले आहेत आणि मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे. लहान असल्याजवळ कसलं ज्ञान आहे महाराज, देव खातात का. आपण काय म्हणतो लेकराला, जा देवाला निवेद दाखवली, पण देवाला चार केली म्हणतो का. पण नामदेवरायाने अर्थ घरी धरला की आमचे वडील रोज जातात, देवाला निवेद्य चारतात. आणि खरोखरच नामदेवराया या ठिकाणी देवापुढे हात जोडतात, देवा घ्या निवड. देवी
नामदेवराय म्हणतात, देवा रोज आमचे वडील येतात, जेवता, आणि आज काय झालं तुम्हाला जेवायला? सुंदर अशा प्रकारचं दही आणलेलं आहे, भात आहे, कालवलेलं आहे, गोपाळकाला केलेला आहे, जेवा. देव काय बोलायच तर नाही म्हणले. का बरं जेवत नाव तुम्ही सांगा? अहो आपली माणसासारखी भांडायला सुरुवात केली त्यांनी. का जेवत नाव? जेवलंच पाहिजे तुम्ही आता, ना तर मग नाही जेवलं तर काही खरं नाही. मला असं घरून सांगितलं देवाला जीव घाल म्हणून. देव बोलतच नाही. ते म्हणले आता इथं प्रगट होवं तर कोणाही सांगत हिंडणार कुणालाही, पण तो ऐकायला तयार नाही. नाही जर जेवलं तर मी या ठिकाणी माझं मस्त काय म्हणले आपटून या ठिकाणी फोडून टाकेन म्हणली. आणि नामदेवराय माग सरकार येऊ. माग सरकारल्यानंतर काय केलं, आता येणारा आपटिणार डोकं आपलं, एवढ्या टाइमात देव कसा आहे मागे पुढे उभा, अशा प्रकारचा बरं का. आपटिणार डोकं, इतक्यात देव प्रगट झाले महाराज. आणि प्रगट होणं नामदेवरायचं असं डोकं वरल्यावर धरलं. काय नामदेवा म्हणली, तेवढं असते का? अरे असा कुणाचा निश्चय मी बघितलाच नाही, आता मेला असताच की म्हणले तो. मग कशाला जगायचा तुम्ही नाही जेवल्यावर? नामदेवराय म्हणतात देवाला. त्या टायमाला देवाने त्या ठिकाणी विशिष्ट भोजन केलं. नामदेवाला सांगितलं, महाराज कोणाला सांगू नका, तुमच्यापाशी प्रगट झाला, पण सांगू तर नका कोणाला, ना तर कोणी उद्याच्याला येईल. आणि असं प्रगट केलं म्हणजे. मग गेले नामदेवराय घरला, आणि घरला गेल्यानंतर आईने सांगितलं, अरे निवद. आणि चारला की देवाला म्हणले, जेवले. देव जेवले म्हणले. लबाड बोलतोयस तू, देव कुठे जेवतात का म्हणले. देवाला निवद दाखवावा लागते, तो जेवत नाही. आणि जेवला असतात तर प्रत्येकाने घरोघरी आपल्या देवाला असतं घरी म्हणले राशन काढलं असतं, राशन कार्ड. हो देवासाठी राशन द्या की 5 किलो असं म्हणले असते म्हणले. पण देव जेवत नसतो, कारण जैशी जायची भावना आहे बरं का. तशा प्रकारे जैसा केला
तैसा होय राहे सोय धरून या. देवाला जसं आपण करील तशा प्रकारे देव होतो बरं का. केला भक्ती साना थोर. लहानी देवाला करतात भक्त आणि मोठेही करतात. ज्या टायमाला त्या रामराजेने ज्या टायमाला नेलं म्हणले विद्यानगरीच्या ठिकाणी, आता युगुंदी कोण म्हणते कोण विद्यानगर म्हणते, तिथं नेलं होतं. पंढरपुराच्या ठिकाणी काय झालं, सगळे संत गोळा झाले म्हणजे देव इथं नाही ते देव नाहीत. मग आता म्हणजे देवाला कुणी नेलं तर असं म्हणले त्या रामराजे नेलंय विद्यानगरीच्या ठिकाणी. मग त्याला आणाया जावं लागल. आणाया जावं लागलं म्हणल्यानंतर आता कोण जाणार आणाया. आमच्या नाथ बाबाचे पूर्वज भानुदास महाराज, आणि त्या भानुदास महाराजाला ठरवले की म्हणजे तुम्ही त्या कर्नाटकाच्या ठिकाणी जावा आणि परमात्म्याला घेऊन या म्हणजे तुम्ही तुमच्याकडे म्हणजे एक काम. अरे ओस दिवस झालं. वारकरी या ठिकाणी देवाला शोभा नाही वारकऱ्याला, आणि वारकरी येऊन देवाला शोभा नाही. त्या टायमाला त्या भानुदास महाराजाला ठरवलं. भानुदास महाराज गेले. महाराज आता तिथं काय करायचं, आता मग जाऊन ते वाळवंटीच्या तुंगभद्रा काय नदी आहे त्या ठिकाणी जाऊन चिंतन करतात भानुदास महाराज. मग एके दिवशी तिथं दर्शनाला गेल्यानंतर देवाने सांगितलं बघ, पण आदगोर राजाला ठराव केला बरं का त्याने, राजा माझ्या जर भक्ताचा या ठिकाणी अपमान झाला, जर त्याचं छळण झालं तर मी या ठिकाणी राहणार नाही, जाईन निघून मला पंढरपूरला. मग राजाने सांगितलं मी कशाला छळण करायला जाऊ, राहावा की तुम्ही. पण देवाला करमत नव्हतं बरं. का करमत नव्हतं तर इथं वारकरी यायचे, उड्या मारायचे, काकडा व्हायचा, सगळं व्हायचं. त्या राजाने एक बार नेलं, निवत दाखविला की कुलूप लावून टाकायचं, देव मध्ये बंद. देवाला करमतच नाही महाराज. मग एकनाथ महाराज ते आपले भानुदास महाराज दर्शनाला गेले. भानुदास महाराज सांगितलं आज संध्याकाळी भेटा या, आपण काय तर थोडं गुहे बोलू. भानुदास महाराजाला देव म्हणतात पांडुरंग. मग संध्याकाळच्याला भानुदास महाराज गेले. महाराज गप्पा गोष्टी झाल्या. सकाळच्याला बाहेर आले. दुसऱ्या दिवशी गप्पा गोष्टीला गेले. त्या टायमाला आपल्या गळ्यातला असं प्रेमात येऊ दिलं भानुदास महाराजाला, प्रेमात येऊ दिलं आणि आपल्या गळ्यातला हार काढला आणि भानुदास महाराजाच्या गळ्यात घातला. पहाटेचा टाइम झाला. त्या टायमाला देव म्हणतो अरे बाबा जा लवकर आता पुजारी येतात म्हणजे इथं. भानुदास महाराज गेले, बसले आपल्या तुंगभद्रा नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करून काय आपला सारखा नेम आपला करीत. वारकऱ्याला नेम हे महत्वाचा आहे बरं का. नित्य नेमावीन अन्न खायतो स्वान. नेम केलाच पाहिजे नरध्याला आल्यानंतर. काही तर नेम आपल्या जीवनाला लावून घेतला पाहिजे बरं का. परमार्थाचा नेम. तुम्ही एक माळ जपा, हरिपाठ म्हणा, ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या घ्या, पण नेम हा झालाच पाहिजे. तसं भानुदास महाराज आपला नेम करीत वाळवंटीच्या ठिकाणी बसलेत. इकडं खळबळा उठला म्हणले देवाच्या गळ्यातला हार गेला असा कालवा उठला महाराज. कालवा उठल्यानंतर मग ते राजेचे दूत इकडे तिकडे हिंडू लागले. तर हा वाळवंटीत बसलाय तर आपलं चिंतन करत. अरे म्हणले हा भोंदू आहे म्हणले, देवाचा हार चोरून आणले आणि तर डोळे झाकून तप करावे म्हणले. कोण म्हणतात? राजाचे सेवक. आणि लगेच भानुदास महाराजाला धरलं. महाराज हाताला इकडं नेलं आणि राजाला सांगितलं बघा ह्या वारकरीनं देवाचा हार चोरलेला आहे आणि त्याला योग्य शिक्षा झाली पाहिजे बरं का. राजाने त्या काही न विचार करता त्याला सुळावर येण्यासाठी सांगितलं. द्या म्हणले त्याला सुळावर. मग काही असा एकत्र सेवक मिळाले महाराज आणि त्या नदीच्या ठिकाणी सुळ रोवला आणि त्या सुळावर द्यायचं ठरलं. त्या टायमाला भानुदास महाराज म्हणतात तुझ्या नादाला जे लागले त्याची अशीच गती झाली म्हणजे प्रत्येकाची. हा चांगुणा नियम करीत होता त्याच बाळ कापलं त्याला खाऊ घातलं चांगून याला नव्हे. आणि कुणी नियम केले हो? अहो द्रुपदीने नियम केला तर त्याची काय गती झाली. असं भर सभेच्या ठिकाणी वस्त्र फेडून घेतले लोकांनी. तुकोबाऱ्याने नियम केला चप्पलाचा हार गडीत आणि गाडवावर बसू वरात. आणि तुझ्या भक्ताची अवस्था मला माहित आहे. पुण्यवंत पाताळ लोके, चोरट्याचा भू मानवाळ. धुंद झाला तुझा दरबार देवा, मला काही कळतच नाही. असो तुमची इच्छा म्हणले. तुमच्या जर अंतःकरणाच्या ठिकाणी ती भावना असेल तर आनंदाने मी सूळ भोगतो म्हणले, सोळ्याच्या ठिकाणी जातो. असं भानुदास महाराज देवाला ठिकाणी अनुसरून संवाद करतात. एवढ्या टायमात राजानं कसला विचार केला, मला सुळावर द्यायचं ठरवलं. सुळावर चढवलं
एवढ्या टायमात त्या सुळाला त्यांचा स्पर्श झाला महाराज, तर त्याला पाला फुटला म्हणून. पाला सुळाला या ठिकाणी पानं फुटली बरं का. जसं वाल्मिकी ऋषीच्या हाताच्या ठिकाणचा टोंपा होता नाही, काठी मारायची कोणाला, चांगल्या लोकांना मारायचं आणि त्याचं धन हरण करायचं. पण काय झालं शेवटाला, फुटले टोमट्याला पानं. नाम जपले वाल्मिकानं, फुटले टोमट्याला पानं. तसं नामाचं चिंतन यांचं असताना सुळावर दिलं, त्या टायमाला त्या सुळाला पानं फुटले आणि पानं फुटल्यानंतर राजाला हे वार्ता कळाली महाराज. कोणतर महात्मा म्हणले आणि त्यांचा सुळाला हात लागल्या ते सगळं झाडं झालं की म्हणले, पानं फुटली सगळे त्या झाडाला. मग तो राजा आला आणि विनवणी करू लागला महाराज, कोणाची, पांडुरंगाची करू त्याची करू. देवाने म्हणले आता विनवायचं नाही. म्हणले तू का वय केलं नाहीस, पहिलं मी तुझ्यापाशी काय ठराव केलेला आहे, तर मी माझ्या जर भक्ताचा अपमान झाला, माझ्या भक्ताला जर तू काही केलास, मी क्षण या ठिकाणी राहणार, आता तुझ्या इथं राहणार नाही, असं राजाला देव म्हणतात बरं का. आणि त्या टायमाला मग आता आणायचं कसं, तर भानुदास महाराजाने आपल्या खांदीच्या ठिकाणी जो हसबी असते ना, त्या हसबीच्या ठिकाणी देवाला लहानसं रूप देवाने धारण केलं महाराज. आणि भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरपुराच्या ठिकाणी परमात्म्याला आणलं. इतकं सामर्थ्य कुणाकडे असतं, तर संत महात्मेकडे असतं. म्हणून केला पैसा होय. देवाला जसं संतांनी ज्या नजरेनं पाहिलं त्या नजरेनं देव या ठिकाणी दिसल्या जातो का. इतकं सामर्थ्य कुणाचं आहे, संताचं आहे. म्हणून ते संत या ठिकाणी कोण, आमचे माऊली किंवा नामदेवराया ज्या टायमाला मधी मंदिराच्या ठिकाणी गेले, त्या टायमाला देवाने दर्शन दिलं. घरला आले, म्हणून घरला आल्यानंतर हे वडिलाला सांगितलं, नामदेवरायाने देवाला निवड चारले म्हणतात. कोण गोणाई सांगते महाराज. मग आता खरं काय आहे, तर काय तर भाषेत म्हणतात बघा, थोडं शहाणं झालं की मुलगा लबाड बोलायला लागतो. पण संत नाहीत बरं का. आपली व्यवहाराच्या ठिकाणची मुलं जरा शहाणी झाली की लबाड सगळं बोलतात महाराज, एक शब्द खरं बोलत नाही त्या वडिलांना. पण नामदेव रायाने जे होतं ते सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी आमचे दामाजी पंत नैवेद्य घेऊन आणि नामदेवाला घेऊन गेले महाराज. त्या टायमाला निवड ठेवला. देव म्हणतात आता ओळखी पाल्या की म्हणले सगळ्या. बरं होतं म्हणले, एकांतात बसतो तो, कोण काय मला बोलत नव्हतं, कारण आता ही बोलायला चालू केले म्हणले. देव प्रगटच व्हायला तयार. नामदेवराने सांगितलं, काल जेवलो आज का जेवत नाव, हट्ट धरली महाराज. त्या टायमाला देवाला प्रगट होऊ लागलं आणि देव प्रगट झाले आणि नामाशिटीला सांगितलं, अरे बाबा हा सामान्य नव्ह, तुझा जो मुलगा आहे सामान्य नाही, हा एक मोठा सारखा तर महात्मा आहे. कसा महात्मा, आमच्या जनाबाईंनी या ठिकाणी वर्णन केलं बरं का. असा नामदेवराय महात्मा आहे. किंवा चवी प्रगट केले त्या टायमाला तेच नामदेवराया. पुन्हा नंतर अंगद झाले राम अवताराच्या ठिकाणी. रावणाचा जो असणारा मंडप उडून गेले, त्यांना माहिती नाही कुंकडाला. इकडं रामापाशी आल्यानंतर ते मंडप रामाने बघितलं, अरे हे मंडप कशाला आणला, ते म्हणतं मंडप आला हे माहिती नाही. अरे आपण विभीषणाला ते राज्यदान दिलेलं आहे. हे मंडप प्रल्हादाचा अवतार, अंगद, उद्धव, नामदेव, हे अशी त्यांची लागावली. आणि हेच माहिती आमच्या देवाने कुणाला सांगितली, तर दामाजी पंताला या ठिकाणी सांगितली बरं का. दामुष्य पंताला या ठिकाणी सांगितले. आणि सांगितल्यानंतर त्यांनाही आनंद झाला महाराज. आणि त्या दिवसापासून म्हणून या ठिकाणी त्यांचं जे काय वर्णन केलेलं आहे नामदेवरायाचं, असं काही दिवस तरी गेले महाराज. आणि नामदेव महाराजांची कीर्ती ज्ञानेश्वर महाराजाला ऐकू गेली आळंदीत. नामदेव महाराज अशा प्रकारचे महात्मे आहेत आणि त्यांना सगुण रूप या ठिकाणी आवडतं बरं का, भयंकर आवडतं. देवापासून तो दूरच जात नाहीत. मग आळंदीहून ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायाच्या भेटीला आले. ज्ञानेश्वर महाराज भेटीला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज घरी गेले. घरी घेतल्यानंतर नामदेवरायाने पाहिलं महाराज. ज्ञानेश्वर महाराजाचे कीर्तन नामदेव महाराज ऐकून तयार होते. आणि एवढ्या टायमात घातले लोटांगण नामदेवी. ज्ञानेश्वर महाराजाच्या पुढे लोटांगण घातलं नामदेव महाराजांनी. आणि आळशीवर गंगा कशी काय वळली असं नामदेवराय म्हणतात बरं का. मी आळशी आहे, मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण आज तुम्ही या ठिकाणी आलो, मला कृतकृत्य केलो. अरे बाबा कृतकृत्य केलो, पण माझी एक विचार आहे म्हणजे नामदेवराय महाराज. काय विचार आहे,
तुझ्या संगतीनं काय तीर्थयात्रा करावी अशी एक माझी इच्छा आहे. आणि तुम्ही चला म्हणले. त्या टायमाला नामदेव महाराजांनी म्हणजे आता हा मोठा माणूस आहे, माऊली म्हणजे मोठी माणूस आहेत, त्याला नाही कसं म्हणायचं. त्यांनी म्हणले आपल्यावर काही ठेवायचं नाही, देवाला विचारून बघा म्हणले. ती माझ्या काही हातात नाही, पण ती म्हणत नाही मला पंढरपूर सोडून जावं वाटत नाही, पण देवाने परवानगी दिल्यानंतर मी निघणार. त्या टायमाला ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिराच्या ठिकाणी गेले आणि पांडुरंगाला म्हणतात, पांडुरंगा आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, पण नामदेवा संग जायचं आहे. कारण संत संगती घडे चरण सेवा, ज्याने तुझा विसर न पडावा, हाच भाव माझ्या जीवा, पूर्वी देवा मनोरथ. देवा माझी इच्छा आहे नामदेव महाराजच्या संगतीनं तीर्थयात्रा करावी. आणि त्या ठिकाणी काय होईल तर सुखाचा संवाद या ठिकाणी होईल. होती संताची सांगू सुखाच्या गोष्टी, होती संताची या भेटी सांगू सुखाच्या त्या गोष्टी. इतक्या प्रकारचं सामर्थ्य संतापाशी असतं. म्हणून नामदेव रायाच्या संगतीचं सुख ज्ञानेश्वर महाराजाला घेऊ वाटलं बरं का. त्या टायमाला देव म्हणतात, अरे ज्ञानेश्वर महाराज तुम्ही प्रत्यक्षच या ठिकाणी तीर्थरूप आहेत आणि सृष्टीचे तीर्थ करायची काय तुम्हाला गरज आहे का? अहो सगळे तीर्थ तुमचे पाय वंदन केल्यानंतर त्या तीर्थातलं पाप जाताना तीर्थे वाट पाहते बरं का संताची. तीर्थच वाट पाहतात का? तर नाही, येम सुद्धा वाट बघतात कधी येतील ते संत, कधी मी त्यांचा सत्कार करेन. येम धर्म सुद्धा या ठिकाणी वाट पाहतात. कोणाची? साधू संताचे. आमच्या घरला ये व्यवहार, आमचा उद्धार या ठिकाणी होईल असं मला वाटतं महाराज. आणि एवढ्या टायमात देवाने म्हणले आता जावा, नाही इला जाणार. देव म्हणतात जावा. त्या टायमाला भीमा पार उतरली महाराज आणि तीर्थ करत करत पार मारवाड देश म्हणजे राजस्थान केलं, दिल्ली केली. तिथं चमत्कार दाखविला, गाय उठवली. कोण? मुस्लिम राजा होता, त्यानं गाय कापली होती 3 दिवसात. नामदेव महाराजांनी म्हणले उठवितो. 3 दिवसात गाय उठवली. देव गेले त्या ठिकाणी, गाय उठवली. त्या टायमाला देवाला नामदेव महाराज, देवा एवढं बघायचं असते. 3 दिवस मी अन्न खाल्लं नाही, पाणी पिलं नाही, उपवास केला. आता देवाने म्हणले तूच असा नियम केलास की 3 दिवसात उठेल, आताच उठव म्हणे की भक्त प्रल्हादाचा काही विश्वास होती तुझ्या अंतःकरणाच्या ठिकाणी. भक्त प्रल्हादाने काय म्हणले? प्रत्यक्ष काय म्हणले तर देव कुठं नाही, येरू म्हणे काष्टी पाषाणी सकळ आहे वनमाळी जेते तेथे, खांबावर लात मारेली दुर्जने खांबी नादाराने प्रगटली. म्हणून 3 दिवसाचा नेम केला म्हणून मी 3 दिवसाला आलो. बा तुझंच या ठिकाणी बोललास तू. मग तिथलं झालं आणि तिथून कुठं आपल्या औंढी नागनाथाच्या ठिकाणी आले महाराज. शिवरात्रीचा दिवस होता आणि त्या दिवशी जाऊन त्यांनी भजन आपलं कीर्तन मांडलं देवाच्या पुढं. आणि त्या ठिकाणी ब्रह्मवृंद काही आला. ते म्हणतात काय यांनी किरकिर लावली इथं. म्हणले आज शिवरात्री महापारण आहे, आज काय असं का तर आम्हाला देवाची पूजा करायची आहे, काय मंत्रघोष बोलायचे आहेत, हे असं सगळं करायचं आहे. आणि ह्यांनी इथे येऊन जाऊन विठ्ठल 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 काय लावले कुणाला ठावाय. कोण? ब्राह्मण म्हणतात. आणि त्या मला नामदेव असं बोलता बोलता नामदेव महाराजापाशी गेले आणि हालवलं. ए नामदेवा काय मानले तुम्ही? आज महाशिवरात्री आहे, तर देवाला निवेद केला पाहिजे. रात्रभरांचा सारखा तर मंत्रघोष या ठिकाणी चालतो, तर तुमचं जो असणार कीर्तन आहे ना मंदिराच्या पाठीमागे जावं म्हणजे इथं जमणार नाही. नामदेव महाराज सावध झाले आणि खरोखर नामदेव महाराजाला वाटलं, खरंच दुःख वाटलं. आणि त्या दुःखानं नामदेव महाराजाने तिथून सावरलं. महाराज सगळे उठले. मग काय टाळकळी वृंद सगळे मंदिराच्या पाठीमागे गेले आणि तिथे कीर्तन मांडलं नामदेव महाराजांनी. आणि कीर्तन मांडल्यानंतर चालू झाले कीर्तन. मग कीर्तनाच्या ठिकाणी बोलायला सुरुवात केलं. पांडुरंगा बघा तुमचं कीर्तन महादेवाला आवडत नाही, बंद केलं कीर्तन, आता दुसऱ्याला कशाला दोष देवा. अंतर्यामी आहे ना तो परमात्मा, सांगावं का त्यांना. तर त्यांना आवडलं नाही म्हणले तुमचं नामचिंतन आणि त्यांनी आमचं कीर्तन बंद केलं. आम्ही पाठीमागे आलो पांडुरंगा. मग महादेवाला त्या टायमाला वाटलं अरे काय ह्या ब्राह्मणाने केलं माझ्यावर आळाला. कोण? महादेव म्हणतात. ब्राह्मणाने काय कीर्तन बंद केलं आणि हा नामदेव माझ्या नावाला ओरडतो की म्हणजे पांडुरंगाला सांगायला माझं घराणं जाऊ. त्या टायमाला काय केलं महाराज? फिरविले देऊळ, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ
जगा माझे घाती फिरलेले देऊळ जगा माझे घाती जगा माझे घाती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला हिरविले जगा माझी घाती हिरविले जगा माझी नामदेवा तू दूध प्याला नामदेवा तू दूध प्याला नामदेवा तू दूध प्याला हिरविले जगा माझी घाती अहो आपण सामान्य किती जरी विचार केला काही जरी केलं तर देव सुद्धा गाठ फोडत नाही. पण संत महात्म्यांनी काय केलं अघटित करणे या ठिकाणी करून दाखवले. फिरविले देऊळ जगा माझी खाती नामदेवा ते दूध प्याला. नामदेवांच्या हातून प्रत्यक्ष देवाने या ठिकाणी दूध पेलं बरं का नव्हे. ही साधी घटना नाही. देऊळ फिरवलं. सकाळी ब्राह्मण उठले महाराज आणि ब्राह्मणाने पाहिलं म्हणले आज वरलाकून सूर्य निघाले वाटालाय. तोंड वरलाकडे केलं होतं आणि पाठीमागं खाल्लाकडे दिशा झाली होती. ब्राह्मण म्हणता आपण जाताना खाल्लाकुणी गेलतो. आज दिवस कसं काय बदल निघाला. बाहेर आले तर कुंड महाग आहे. मंदिराच्या पाठीमागं कुंड आहे आणि देवळाचं तोंड वरत झाले. ब्राह्मणाला माहिती नाही कवा फिरवलं नाही. इतकं शक्तिमान कोण असतात तर संत महात्मे असतात. त्या टायमाला ते ब्राह्मण सुद्धा गडबडा पायीच्या ठिकाणी नामदेव राहायचे. अहो तो अवतारिक आहे सामान्य नाहीच. पण त्यांचा महत्व एवढा आहे महाराज. म्हणून महिषे ते म्हणतात महिषे पुत्र मुखे बोलविली श्रुती चालविली विनती वैश्वनिया नव्हे हा सामान्य संताचा निवेद हातीचा मूर्ती जेवी उद्गामजी वह्या कापुणी कोरड्या दाखविल्या रोकड्या विश्वजना विठोबा रकुमाये विठोबा सद्गुरु गणेश महाराज महिषी पुत्रा मुखे बोलवणे सोते महिषी पुत्रा मुखे बोलवणे सोते महिषी पुत्रा मुखे महिषी पुत्रा मुखे बोलवणे सोते महिषी पुत्रा मुखे बोलवणे सोते
चालविली भूते बैसोनिया चालविली भूते बैसोनिया मोहि हा महिमा सामान्य संतांचा मोहि हा सामान्य महिमा संतांचा चालविली भूते बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया मोहि हा सामान्य महिमा संतांचा मोहि हा सामान्य महिमा नोहे हा सामान्य महिमा संतांचा नोहे हा सामान्य महिमा संतांचा
नोहे हा समाने महिमा संताचा नोहे हा समाने महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नोहे हा समाने महिमा संताचा नोहे हा समाने महिमा संताचा पुंडलिका वरदान विठ्ठल विज्ञान सद्गुरु गणेश महाराज की जय. उदकामाची वह्या रक्षोनी कोरड्या दाटविल्या रोखड्या विश्वजना. हे दोन संतांचा महिमा वर्णन झाला. आता थोडक्यात आपण तुकोबाऱ्याचा करू आणि शिवेला पूर्णविराम देऊ. कारण उदका म्हणजे वह्या राखोनी कोरड्यावर का त्या पाण्याच्या ठिकाणी सुद्धा वह्या कोरड्या राखल्या. तितकं सामर्थ्य संतांचं आहे. नव्हे की साध्या अशात बुडवले नव्हतात. दगड बांधून ते वह्या बुडवलेल्या होत्या. सरी ते वरी आल्या पौर्ण महाराज त्या टायमाला कोरड्या निघाल्या. काय निघाल्या हो तर ज्यांनी आपला आयुष्य त्या परमार्थासाठी म्हणजे त्या भगवंतासाठी अर्पण केलेलं होतं. आणि ज्या टायमाला काही लोकांनी द्वेष केला, तुम्हाला कोणी अधिकार दिला, अभंग निर्माण करायचा कोणी अधिकार दिला असं काही लोकांनी विचारलं. ज्ञानी लोकांनी नाही, तुम्ही जो केलेले अभंग आहेत ना बुडवून टाका. कुठं पाण्याच्या ठिकाणी बुडवून टाका इंद्राणीच्या ढोवात, अशी आज्ञा दिली काही ज्ञानींनी. त्या टायमाला तुकोबाऱ्याने विचार केला महाराज की आता हे देवालाच आपली सेवा आवडत नाही तर आपण तर काय करायचंय. ते बुडविल्या की वह्या बुडवल्यानंतर काही लोक आले, हो महाराज आयुष्यभर लेकरं बाळ बघितलं नाहीत, कोणाला जेवलं का म्हणून विचारलं नाही, भगवंताचं आयुष्यभर चिंतन केलं आणि तिकडं प्रपंचही बुडवला आणि परमार्थही बुडवला, कशाला जगता आता. एवढा समज अंतिम टोकाला जातो महाराज. महाराजाला म्हणतात आता कशाला जगता, प्रपंचही नाही परमार्थही नाही, देवानं तर आपलं म्हणलं पाहिजे ना तुम्हाला. महाराजाला दुःख झालं आणि त्या दुःखाच्या अगोदर धोतर घेतलं महाराज, खाली पायाला तंगालं, उडी डोक्याला तंगालं आणि विठ्ठल 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 असं चिंतन करत बसले महाराज. आता उठायचं नाही, प्राण त्याग करायचा हा निश्चय महाराजांनी केला. कारण आपण लेकरा बाळाकडतं पाहिलं नाही विषयवर, भगवंताचं चिंतन केलं आणि त्याच भगवंताने आपणाला हे वह्या त्यांचं केलेलं असं भांडवल पाण्याच्या ठिकाणी बुडवायला लावलं. कोण तुकोबाराय म्हणतात. आणि झोपले महाराज. किती दिवस, 13 दिवस निरहर, पाणी नाही, अन्न नाही, फक्त भगवंताचं चिंतन आहे मुखाच्या ठिकाणं. अहो 13 दिवस वह्या रक्षुणी उदकी आणि कोरड्याचं काढून दाखविली अशी की अपार कवितो शक्ती मिरवे जनलोकी आणि कीर्तने श्रवणे तुमच्या तरी जे जनलोकी म्हणले असं वर्णन केल्यावर का निरोबारायचं. त्या टायमाला प्रत्यक्ष काय झालं तिथं, बाळवेश घेऊन या श्रीहरी भेटला
विधीचा जनिता तोची आठवा दिला. हा मी विधीचा जनित आहे. उठ. तुकोबारायला म्हणतात. तुकोबाराय उठा उठा. दगडा सहित वया जय 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 दगडा सहित वया तारियाला जैसाला तारियाला जैसाला तारियाला जैसाला तारियाला जैसाला धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तारियाला जैसाला तारियाला वह्या वरी पाहून आली आहेत महाराज. पण नुसत्या वह्या आल्या नाहीत. रामेश्वर भट्टाने वर्णन केलंय. ज्यांनी बुडवायला आल्या तेच वर्णन करतात. जळी दगडा सहित वया तारेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. तोच भट म्हणतो महाराज. महाराज अव कागद तरतील हे नवल नाही, पण दगड बोपळ्यासारखे पाहू लागले त्या वहीबरोबर. इतकं सामर्थ्य कुणाचं आहे? संताचं आहे. का व त्यांनी काय केलं असेल एवढं? त्यांचा आचार शुद्ध, त्यांचा विचार शुद्ध, त्यांची वाचा शुद्ध, देव शुद्धच धरलेला बरं का. आपण अनेक देवाला बसतो तिथं नव्हती महाराज. परमात्मेश्वर पांडुरंगाशिवाय दुसरं आठवतच नव्हतं त्यांना. आपण अनेक देवाकडे गेलो तर अनेक देवाला या ठिकाणी बसतो. महाराजांनी म्हणलंय का शेंद्रे हिंद्रे दैवते कोण पूजेते भूते घेते आपुल्या पोटाशी रडते मागते शिते अवधान आपुल्या इच्छा आणि का पिडते काय देतील बराडी. म्हणून परमात्म्यासारखा देव म्हणजे पांडुरंगासारखा देव आमच्या तुकोबारायाने धरलेला होता बरं का. दोघं कुठं गुडघा दुखायचा आणि डोळा दुखायचा देव नव्हता ते. अहो आपणाला भूक लागली की बाकीचे देव काय करतात? त्याचा गुडघा दुखव, त्याचा डोळा दुखव आणि त्याला मागून काहीतरी घ्या आणि आपण खा. ती काय देणार आहे? पण महाराजांनी काय देतील बराडी कळून येईल त्यांच्या अंती गोडी अल्प रोकडी बुद्धी आदिली म्हणली. ते काही या ठिकाणी देणार आहेत म्हणून दुसऱ्याच्या नादालाच लागू नका. आणि काय करायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे इरते माईक दुःखाची जनते. देव बी माईक आणि आपले जर भोवताली परिसर आहे ना हे बी सगळं माईकच. त्याचं नामदेवरायन तर लय सुंदर वर्णन केलं, पण आपल्याला तेवढं सांगण्यासारखं म्हणजे सांगायला तेवढा टाइम नाही. नामदेवरायने म्हणले गणाने गोत्र सर्व हसताती मजगा गेले याचे माणूस पण येणे सांडी येली लाज विनवी तो शिंपी नामा संत चरणेचे रज धर्म जागो विठोबाचा धर्म जागो त्यांच्या चरणी लक्ष लागो. आवाज ज्याला कोण काही नाहीये त्याचा अंगीकार आमचा परमात्माच होतो. कुणी या त्याला म्हणलं आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता काय थोडा सांगितलं. म्हणून तुकोबाराला देवाने उठवलं. त्या टायमाला काही बरेच लोक गोळा होऊन आले. मला तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, तुकाराम महाराज की जय असं गर्जना करतात. महाराज तुमचे दप्तर आहेत नाही वह्या अभंगात आहे, वरी आलेला आहे, उठा 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 उठा. देव बालवेशीच्या ठिकाणी आलेली होते आणि देवाने एवढं कर्तव्य केलं बरं का. आपल्या भक्ताला देव कधी संकष्टात पडूच देत नाहीत बरं का. म्हणून अशा देवाला सुद्धा शरण माणसाने गेलं पाहिजे. कुणाला या ठिकाणी शरण जाऊ नये. जेणे का त्याला शरण जावं तर विठ्ठल आमचे जीवन, आमचं जीवन विठ्ठल आहे.
आगम निगमाचे स्थान, आगम निगम म्हणजे वेद आणि पुराण त्याचं ठिकाण मुख्य आहे बरं का. कोण? भगवंत आहे. आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान दिसावा, अशा प्रकारचा परमात्मा त्याला शरण जावं. म्हणून त्या संताला शरण गेल्यानंतर काय होतं? निळामणे तेही संगेची तारिले, दीन उद्धरिले नवलकोन, असं निळोबरायाने सांगितलेलं आहे. म्हणून आता आपण झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, नाथाच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवाला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली, पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानराजा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली. नाथ गणेश, नाथ गणेश, नाथ गणेश, नाथ गणेश, नाथ गणेश, नाथ गणेश, गणेश नाथ गणेश, 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 नाथ पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. गणेशनाथ, 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 राम तुकाराम, तुकाराम, राम तुकाराम, 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 राम तुकाराम, 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 राम तुकाराम, 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 पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. निळा मने तेही संगीते तातू, 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 निळा मने तेही संगीते दीन उद्धरिले नवलकोन. गुण उतरिले नवलकोन, गुण उतरिले
निळामणी ही संगीची तारीख निळामणी ती ही संगीची तारीख निळामणी ती संगीत तारीख
हा सामान लो हा सामान हातीचा मूर्ती मेरे हाथीचा मेरे हाथीचा मूर्ती लोहे हा सामान हा संता लो हा सामान महिमा संताचा जातीचा मूर्ती झाले मेरे हाथीचा मूर्ती मेरा हाथीचा मूर्ती महिमा विठाला जय जय विठाला विठाला जय जय विठाला जय जय आता पण लाईट गेली हा कीर्तन संपलेला आहे. दररोजचे नित्याचे कार्यक्रम आता लगेच कीर्तन झाल्यानंतर थोड्या वेळानं जेवणाचा कार्यक्रम होईल, भोजन. त्यानंतर महिला मंडळाचं भजन होईल. 12 ते 2 महिला मंडळाचं भजन होईल. त्यानंतर 2 ते 4 भारुडं होतील. 5 ते 6 हरिपाठ होईल आणि 7 ते 9 कीर्तन होईल. आणि त्यानंतर हरिजागर आणि पहाटे आकडा भजन असे रोजचे नित्याचे कार्यक्रम आहेत. तसेच या ठिकाणी हे जे अन्नदान होत आहे
रावसाहेब भाऊ सरडे यांची पंगत, तसेच बाबासाहेब माडजे बिरवली, श्रीपती पाटील ककासपूर, किशोर कळवंडे, तसेच गोविंद व्यंकट वडके आणि जिलबी आणलेले आहे असे अन्नदाते आहेत. तसेच आज ज्यांनी पाणी आणलेलं आहे ते कांतराव वडके यांचं पाणी आहे आणि असं हे अन्नदान आहे. तसेच मी काल सांगितल्याप्रमाणे सर्वजण सर्व कामं करीत आहेत. महिला मंडळी स्वतः करत आहे, सर्वजण झटत आहेत. सर्वांचा मिळून हा सोहळा आहे. आपण एकट्या दिवसा नाही, नवीन उजनीच्या पंचक्रोशीतून जेवढे आलेले आहेत सर्वजण मनानं झटत आहेत. सर्वांना धन्यवाद. सोहळा आता सर्वांनी पार पडावा. आणखी एक सूचना की सांगितल्याप्रमाणे कालच मी म्हणतो दररोज सूचना द्याला की काही नाही, फक्त सर्वांनी देणगी द्यावी. हा जो सोहळा आहे हा सोहळ्याचा मोठा खर्च सर्वांच्या देणगीवर आहे, एवढी सर्वांना विनंती. आणि आता कीर्तन संपल्यानंतर आपले गुरुवर्य आणि भक्तपरायण तुकवारा यांचे वंशज बाळासाहेब महाराज देवकर इथं आपल्या इथं फळावर येणार आहे. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होईल. लियावं लागतं आहे.
स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद तुकारामा राघवे सागरातो कौतुक तुको बापी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ति नाथयामा तुकारामा तुकिता तुलने श्री ब्रह्म तुकाचार्य रामेश्वरी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सचिदानंद मूर्ति नाथयामा तुकारामा अनेक माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारीचे पुजारी संत संग सर्वकाळ खंड प्रेमाचा पंढरीचा वार करे वारीचे अकल्प आयुष्य व्हावे त्या माझ्या सकल संत मंडळी अहंकाराचा वारायला लागू राजसा माझ्या विष्णुदासा वानकाशी नामा माहित्या असावी कल्याण झामुखी लहान पांडुरंगी मागणे दर्शित करी आहे पांडुरंगा या संताशी निर्वी हेच समजले आणि तुम्ही काय मागूया तुका नाही आता उदार तू होई बसते आता श्री अविनाश शेषराव जगताप यांच्याकडून 1000 रुपये देणगी आलेली आहे. तसेच थोरल्या पादुका महिला भजनी मंडळ आळंदी पुणे या भजनी मंडळाकडून 1100 रुपये देणगी आलेली आहे. व आता भोजन झाल्यानंतर थोरल्या पादुका भजनी मंडळ महिला भजनी मंडळ यांचं भजन होणार आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम